साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. उद्या श्री क्षेत्र एकविरा विहरगाव श्री आई एकविरा देवी पालखी सोहळा व यात्रेच्या निमित्त भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यत 3 फेऱ्याचं ओपनचं मैदान होतंय उद्या. आई एकविरा देवी केसरी 2026 मानाचा किताब उद्या दिनांक 31 मार्च 2026 या मैदानामध्ये अनेक रथी, महारथी, टॉपच्या नंदी आपल्याला पळताना दिसतील. भव्य दिव्य अशा या आई एकविरा देवी केसरी मैदानामध्ये आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही टॉपचे संभाव्य पैरे, काही टॉपचे फिक्स संभाव्य पैरे जे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे 1,21,000 रुपये आणि या मैदानामध्ये 1 ते 8व्या क्रमांकापर्यंत फायनलसाठी बक्षीस आहेत. आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण बघायला मिळेल STC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती. आणि या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे 1,000 रुपये. सगळ्यात पहिला पहिरा मित्रांनो, आत्ता बिनजोडमध्ये धुमाकूळ घालते अशी जोडी मित्रांनो, मिलिंद पाटील यांचा मित्रांनो भुंगा डॉन आणि संस्कृती अनिल शेठ पाटील यांचा मित्रांनो सैराट आणि भुंगा मित्रांनो आत्ता बिनजोडमध्ये अपराजित जोडी आहे. मित्रांनो आता टॉपला पळते अशी बिनजोडमध्ये भुंगा आणि सैराट. मित्रांनो भुंगा आणि सैराट आपल्याला वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पळताना दिसू शकतात, कदाचित एकत्र देखील पळताना दिसू शकतात. परंतु भुंगा आपल्याला मित्रांनो कान्हाशेठ पाटील, दीपक शेठ चिर्ले यांचा मित्रांनो मेहरबान सोबत मित्रांनो भुंगा आणि मेहरबान उद्या आपल्याला हा जोड या भव्य दिव्य अशा आई एकविरा देवी केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो सैराटचा पैरा कोण असेल तर मित्रांनो सैराट आपल्याला सिकंदर 777 सोबत पळताना दिसू शकतो. हाच मित्रांनो सिकंदर आहे जो बिनजोडमध्ये देखील पळतो आणि त्या दिवशी मित्रांनो जे मुंबईमध्ये 3 फेऱ्याचं मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये मथुर सोबत पाहिला होता असा सिकंदर 77 आणि फायनलच्या मानकरी ठरले होते मथुर आणि सिकंदर. आणि मित्रांनो या मैदानामध्ये सैराट आणि सिकंदर 777 हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो सुंदर आणि मल्हार समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा घरचा साज आपल्याला या भव्य दिव्य अशा आई एकविरा केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. मित्रांनो आपण बघितलं असेल पाठीमागे एका ओपनच्या मैदानामध्ये हाच घरचा साज पळाला होता आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. असा मित्रांनो सुंदर 11-11 आणि नवीन खरेदी मल्हार 11-11 संतोष तोडकर यांचा घरचा साज आपल्याला या भव्य दिव्य अशा आई एकविरा देवी केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो पाखऱ्या नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या आणि मित्रांनो पाखऱ्यासोबत साखरवाडीकरांचा पाखऱ्या आणि बावऱ्याचा जोड आपल्याला या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आणि मित्रांनो सर्जाचा पैरा आपल्याला एक संभाव्य पैरा सांगतोय आपण. स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा सर्जा दादा. आपण बघितलं असेल मित्रांनो सर्जा दादा आत्ता जे कासेगावला 5 लाखाचं ओपनचं मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये घरचा साज पाहिला पंढरीशेठ फडके यांचा सर्जा दादा आणि रोमन दादा. आणि मित्रांनो हाच घरचा साज 5 लाखाचा मानकरी ठरला. कासेगाव हिंद केसरीचा मानकरी आणि सर्जा त्या मैदानामध्ये हिंद केसरी किताबाचा मानकरी झाला. आणि या मैदानामध्ये सर्जाचा जोड आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे एकविरा देवी केसरी मैदानामध्ये. त्यानंतर मित्रांनो कारुंड एक्सप्रेस अमरशेठ जगताप, अजित शेठ जगताप, कारुंड एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्या मित्रांनो आपल्याला अवतार पवार यांचा हिंद केसरी अर्जुन आहे. त्या अर्जुन सोबत मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहे. चिक्या आणि अर्जुन या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो रायबा आणि शुभम डॉन हा देखील आपल्याला एक संभाव्य पैरा आपण सांगतोय. रायबा आणि शुभम डॉन हा आपल्याला या भव्य दिव्य अशा 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह असा मथुर 1001 आणि मित्रांनो राहुलभाईंची नवीन खरेदी एलियन 1001 हा घरचा साज आपल्याला या भव्य दिव्य अशा आई एकविरा देवी केसरी मैदानामध्ये पळताना दिसू